दरम्यान महाराष्ट्रातील काही धार्मिक स्थळांना गॅस तुटवड्याचा फटका बसतोय। मात्र साताऱ्यातील सज्जनगडावरती भक्तांच्या भोजन प्रसाद सेवेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते। दररोज हजारो भाविक सज्जनगडावरती दर्शनासाठी येत असतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात। गॅस टंचाईचं संकट असलं तरी इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला भोजन प्रसाद मिळावा यासाठी श्री समर्थ सेवा मंडळाकडून योग्य असं नियोजन करण्यात आलंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। आखाती देशामधील युद्धाचा फटका हा महाराष्ट्रासह भारतातील अनेक ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणावर गॅस टंचाईचा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे। मात्र साताऱ्यातील ही परिस्थिती उलटी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक धार्मिक स्थळावर गॅस टंचाईचा प्रश्न उपलब्ध झाला आहे, मात्र साताऱ्यातील सज्जनगडवर ही परिस्थिती उलटी असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर पवित्र सज्जनगड येथे भक्तांसाठी दिलेल्या जाणाऱ्या महाप्रसाद भोजनाची व्यवस्था कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष काळजी देखील घेतली आहे। दररोज हजारो भक्त सज्जनगडवर दर्शनासाठी येत असतात आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात। ही परंपरा अखंड सुरू राहावी यासाठी येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला भोजन आणि प्रसाद मिळावा यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांनी देखील मोठी नियोजन देखील केलं आहे। याचं गॅस टंचाईचं सावट जरी असलं तरी भक्तांना सेवेत कोणताही खंड पडू नये यासाठी मंडळाकडून सर्वोपरी प्रयत्न देखील करण्यात येत आहे। त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या महाप्रसादाचा लाभ घेता येत असल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दररोज मोठं गॅस टंचाईचं सावट संपूर्ण देशावर असलं तरी या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन या मंडळाच्या माध्यमातून करण्यात येतं। त्यामुळं प्रत्येक भाविकाला या ठिकाणी भोजनाचा आणि प्रसादाचा लाभ देखील भेटताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सज्जनगड, सातारा। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आमच्या इथं वर्षभर जे अनुदान चालतं ते असंच चालू राहणार आहे। गॅस टंचाई जरी असली तरी आम्ही कमी प्रमाणात काढून पण सर्वांना अनुदान करतो, ते कधीही कमी बंद होणार नाही आमच्याकडं। आणि सरकारने जे सांगितलं जे युद्ध चाललेलं आहे त्याचा परिणाम इकडे एवढा काही फारसा होणार नाही, कारण सिलेंडर कमी प्रमाणात मिळतात आम्हाला, तेवढा आम्ही बघू शकतो तेवढ्याच्यावरती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you